कारसेवकांचं आणि सकल हिंदू बांधवांचं आज स्वप्न पूर्ण झालंय, तो क्षण आणि आजचा क्षण काय सांगाल? खरं आहे, त्या क्षणी आम्ही जेव्हा दोन्ही कारसेवामध्ये गेलो होतो तर तेव्हा पुढे काय होईल याची कल्पना नव्हती, पण मनात विश्वास होता की आज नाही तर उद्या इथे राम मंदिर भव्य उभं राहील आणि त्याच्यामध्ये रामललाची प्रतिष्ठापना होईल. म्हणून आम्ही म्हणत होतो, सगळेजणांची घोषणा होती की रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, यहीं आपका मंदिर बनेगा. तर ती आज खरोखरच अगदी झालेलं आहे. या यज्ञामध्ये अनेक जण बलिदान झालेलं आहे अनेकांचं, आणि काही जण मधल्या काळामध्ये कारसेवकांच्यापैकी आमच्या जे आहेत ते स्वर्गवासी पण झालेले आहेत. पण त्यातल्या बऱ्याच भगिनी आणि बंधू हे आता आहेत आणि त्यांना अतिशय आनंद होतो आहे. आम्हाला खात्री आहे की 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली आहे आणि देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता रामराज्य पण येईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे आणि अपेक्षा आहे. माझं नाव सुधीर तुकाराम देशपांडे, आबा नावाने परिचित. हळहळ घेऊन आम्ही जगत होतो. दरवेळेस रामनवमी आली की आम्हाला ती आठवण व्हायची. 6 तारीख डिसेंबर उजाडला, गीता जयंती आली की आम्हाला तीच आठवण यायची. आणि ज्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला ना, आज प्रत्यक्षात जेव्हा राम मंदिर तिथे उभा राहतंय, त्यावेळेस आमच्या भावनांचं काय पूर म्हणजे अवर्णनीय आनंद आहे, तो आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाही. आमची पूर्णता त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आम्ही तिथे जाऊन श्री रामललाचं दर्शन घेऊ. माझं नाव अशोक विश्वनाथ वळसे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यावेळेला 1992 कारसेवेसाठी आम्ही अयोध्येला निघालो. परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा, परंतु रामनामाचा आमच्या सगळ्यांना एवढेही कार्यसेवक होते, कुठल्याही परिस्थितीचा कशाचा विचार न करता सगळ्यांनी आपलं घरदार सोडून श्री रामाच्या नावाने तिथे सगळेजण जमा झाले. आम्हाला कुठल्याच प्रकारचे अगदी रामनामाचा संचार सगळ्या कारसेवकांच्या याच्यात होता. आज आनंद वाटतो की आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज राम मंदिराचं तिथे रामललाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्व भारतातील सर्व नागरिक, हिंदू समाजाला मानणारे इतरही लोक त्यामध्ये सहभाग घेत आहे. खूप आनंद वाटतो. माझं नाव अशोक विश्वनाथ वळसे. जय श्रीराम. आम्ही त्यावेळेस 29 नोव्हेंबरला इथून सगळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू एकजूट याच्या वतीने आणि संघाचे स्वयंसेवक सगळे असे रेल्वेने निघालो. पहिल्या टप्प्यात आमच्या बरोबर जवळपास 550 जण होते आणि दुसऱ्या टप्प्यात 2 तारखेला अजून 1200 जण आले. जवळपास 1700 ते 1800 संभाजीनगर जिल्ह्यातून आलेले होते. पहिल्या टप्प्यात सिडको हडकोतून सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला होता. त्यावेळेस बजरंग दलाचे एक मोठं वातावरण होतं. त्याच्या अगोदर जी रामचरण पादुका रथ यात्रा झाली होती, त्याच्यातूनच एक कल्पना आली होती की प्रत्येक हिंदू मनामध्ये आपल्या रामललाच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर व्हावं ही किती प्रकट इच्छा आहे आणि किती उत्कट इच्छा आहे. सर्वस्व समर्पण करण्याकरता सगळे कारसेवक आपल्या 90 सालचा अनुभव असतानाही तळ हातावर प्राण घेऊन रामलला करता जीव सुद्धा द्यायची तयारी ठेवून सगळे जण निघाले होते. ज्यावेळेस तिथे आम्ही पोहोचलो, 2 तारखेलाच आम्ही पोहोचलो होतो, रामललाच्या मंदिराच्या जवळच आपल्याला संभाजीनगरला आणि गोमांतक या दोघांना तंबू मिळालेला होता. याच्यात आपण सर्वजण थांबलो होतो. त्या दिवशी सगळीकडे वातावरण फुलून उठलेलं होतं. जिकडं तिकडे कर्नाटकातून, आंध्रातून प्रचंड मोठ्या संख्येत कारसेवक येत होते. हे नरेंद्रांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातून फार मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक आलेले होते. आम्ही ज्यावेळेस फिरत होतो
त्यावेळेस एक लक्षात आलं, ज्यावेळेस घुमटाच्या आतमध्ये रामललांचं मंदिर होतं, आतमध्ये गेलो सर्वत्र आपल्या खुणा, आणि यावेळेस मात्र जीर्णोद्धार केल्याशिवाय परतायचं नाही हा निश्चय त्याच वेळेस सगळ्यांनी ठामपणे केलेला होता. आम्हाला आठवतंय सकाळी 7 तारखेला सकाळी जेव्हा आम्हाला निरोप आला की आता आपल्याला परतायचंय, त्यावेळेस सगळ्यांच्या मुळात इतकं हळहळ निर्माण झाली होती की आज तर आम्ही